हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की फोर्टेक्स ब्लाऊजला पफ येण्यासाठी कशा पद्धतीने टक्स द्यायचे। तो आधीचा व्हिडिओ आहे, जर तुम्हाला बघायचा असेल तर मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे। आज आपण बघणार आहोत योगपट्टी कशा पद्धतीने लावायची। बघा, आता मी 4 ह्याच्याने हे केलेलं आहे। मेन तिथं जो मेन कपडा आहे त्याला मी तिथे मार्क करणार आहे चॉकने, जेणेकरून आपण कन्फ्यूज नाही होणार की मेन कोणता आणि आपण जो घेतलेला आहे ते कोणता। आतमधल्या साईडला वेगळं असतं आणि आपला जो मेन कपडा असतो तो सेपरेटली असतो। त्यासाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं। नवीन जर असाल तर अशा पद्धतीच्या खुणा करून घेणं गरजेचं आहे। आता हे खालच्या साईडला आपण अर्धा इंचावरती शिलाई मार्जिन करणार आहोत। इथे मी तुम्हाला मार्क करून दाखवते। अशा पद्धतीने शिलाई मार्जिन सरळ करून घ्यायचं दोन्ही पण पट्ट्यावरती। सरळ जेव्हा शिलाई मारून झाली म्हणजे इकडे तिकडे व्हायला नाही पाहिजे, शिलाई प्रॉपर आली पाहिजे, ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे। कारण की अर्धा इंच तर अर्धा इंचावरतीच आपली शिलाई पाहिजे। जास्त जर घेतली तर इश्यू होणार नंतर तुमचं ब्लाऊज पूर्ण फायनल होताना। नंतर ही दुसरीसुद्धा मी घेतलेली आहे। समोरासमोर घ्यायचं कन्फ्यूज न होण्यासाठी, ह्याच कारणाने मी तिथे मार्क करून घेतलेलं आहे, जेणेकरून कन्फ्युजन न होण्यासाठी। तर अशा पद्धतीने हे जे आहे इथे फोल्ड केलेला आहे। जो मेन जो योगपट्टी आहे तिथल्या बाजूला नाही, जिथे आपण एक्स्ट्राचं दुसरी जी भाग घेतलेला आहे त्यालाच आपण शिलाई मारलेली आहे। ठीक आहे, आपण जी योगपट्टी जी ब्लाऊजला लावणार आहोत त्याचं फिनिशिंग प्रॉपर दिसलं पाहिजे। त्यासाठी बघा मी कशा पद्धतीने शिलाई मारते हे तुम्ही लक्षात ठेवा। एकदम सोप्या पद्धतीमध्ये योगपट्टी कशा पद्धतीने लावायचं हे तुम्हाला सांगते। एकदम असं अवघड नाही आहे किंवा काय कन्फ्यूज होणार असंही नाही आहे, एकदम सोप्या पद्धतीमध्ये। अशा पद्धतीने दोन्ही योगपट्टीचं तयार करून घेणार आहोत। आणि योगपट्टी जोडताना कोणत्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आता योगपट्टीपेक्षा जो काही आपण आतमध्ये जो कपडा घेणार आहोत तो योगपट्टीपेक्षा एक्स्ट्रा घेतलेलं बरं असतं। जेव्हा एक्स्ट्राचं असतं तर आपण ते कट करून साईडला करू शकतो, पण कमी पडता कामा नये। कमी पडला तर नंतर इश्यू होतो, त्यासाठी ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे। आता एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपण कट करून टाकून देणार आहोत, म्हणजे जेणेकरून कन्फ्यूज होऊ नये ह्या कारणासाठी। अशा पद्धतीने पूर्ण फिनिशिंग सहित आपण कट करून घेणार आहोत। तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आणि समोरासमोर ठेवायचं। बघा, आता हे जिथं डाव्या बाजूला पाहिजे ती डाव्या बाजूची पट्टी तयार झाली, उजव्या बाजूची तयार झाले। म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, म्हणजे प्रॉपर आपल्याला उजव्या साईडला डाव्या साईडला पट्टी आपल्याला मिळून जातात। नवीनमध्ये खूप कन्फ्युजन होतं, एकाच बाजूची तयार होतात, ते तयार न होण्यासाठी ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं असतं। इथे दोन शिलाई आपण मारून घ्यायच्या, जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज न होण्यासाठी। अशा पद्धतीने योगपट्टी जर तुम्ही हे केले तर अशा पद्धतीने पूर्ण फायनली आपला लूक दिसून येतो। एक्स्ट्राचा थोडासा कपडा जर असेल ते कट करून घ्यायचा आणि आपलं फिनिशिंग एकदम प्रॉपर अशी योगपट्टीचं अशा पद्धतीने लावून घेतलेली आहे। तसेच आता दुसऱ्या बाजूची सुद्धा आपण घेणार आहोत। कोणत्याच कन्फ्युजनने मी तुम्हाला सांगत नाही, एकदम सोप्या पद्धतीमध्ये योगपट्टी कशा पद्धतीने जोडायची हे तुम्हाला मी सांगते। तर हे जोडून झाल्याच्या नंतर फायनली लूक कसे आलेले आहेत आपल्या योगपट्टीचे, म्हणजे ब्लाऊजचा फ्रंट साईडचा भाग, ते मी तुम्हाला सांगते। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हुक आणि लूकची पट्टी कशा पद्धतीने तयार करायची सोप्या पद्धतीमध्ये। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।